युवा श्रोत्यांनो नमस्कार. प्रत्येकालाच आपल्या जीवनामध्ये काहीतरी वेगळं करण्याची जिद्द तो आपल्या मनाशी बाळगून असतो आणि काहीतरी वेगळं करण्याच्या मागचे वेगवेगळे उद्देश असतात. कोणाला मोठं अधिकारी व्हायचं असतं, कोणाला मोठं कलावंत व्हायचं असतं, कोणाला मोठा खेळाडू व्हायचं असतं. पण सर्वच गोष्टी आपल्या हाती नसतात. त्यासाठी ध्यास धरावा लागतो, निरंतरतापूर्वक कार्य करावं लागतं. कार्याची सिद्धता, कार्याची तत्परता, संयम, परिश्रम आणि चिकाटी याच्या भरोशावर आपण आपल्याला जे पाहिजे आहे तिथपर्यंत पोचू शकतो. आज युवा स्पंदन या कार्यक्रमाअंतर्गत आपल्याशी असेच दोन तरुण आलेले आहेत, जे तुम्हाला यशाचा सुखकर मार्ग, परिश्रमाच्या खडतर प्रवासातून कसा मार्गक्रमण करावा लागतो हे सांगणार आहेत. त्यांच्याबद्दल मी जास्त काही बोलणार नाही. माझे सहकारी मित्र आहेत माझ्यासोबत, समीर शिरवळकर माझ्यासोबत असणार आहेत. ही एक मुलाखत नसून हा फक्त एक मनमोकळेपणाने केलेला संवाद आहे. हितगुज आहे या दोन तरुणांसोबत. त्यांच्याबद्दल एवढंच बोलावंसं वाटतं की जो सफ़र इख्तियार करते हैं वही मंजिल को पाते हैं. जो सफ़र इख्तियार करते हैं वही मंजिल को पाते हैं और ऐसे ही मुसाफिरों का तो रास्ते भी इंतजार करते हैं. अगदी योग्य सुरुवात आपल्या कार्यक्रमाची विकास तू केलेली आहे. आणि श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात जी दोन तरुण मंडळी आपल्याशी हितगुज साधायला आलेली आहे त्यांचा परिचय करून देताना सांगतो की ही मंडळी म्हणजे मामा भाचे आहेत. पातूर तालुक्यातील शिरला येथील मामा भाच्यांनी आपण वृत्तपत्रांमध्ये वाचलं असेल, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत 12वा आणि 4था क्रमांक SC प्रवर्गातून मिळवलेला आहे आणि एकाच वेळी क्लास 1 अधिकारी होण्याचा बहुमान त्यांनी मिळवलेला आहे आणि शिरला अंधारे या गावाचा नावलौकिक चोहोदूर पसरवलेला आहे. तर आजच्या कार्यक्रमात आपण त्यांचं स्वागत करूया. आपल्या दोघांचं सुद्धा आमच्या आजच्या युवा स्पंदन या कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत. थँक्यू सर. धन्यवाद सर. त्यांच्या नावांपर्यंत तू पोहोचला तर जास्त बरं होईल. मंडळी, या दोघांचा परिचय करून देताना ही मामा भाचे आहेत हे मी सुरुवातीलाच सांगितलं. तर मामा आहेत श्री राजेंद्र घुगे आणि त्यांचा भाचा प्रतीक पारवेकर. ही मंडळी आपल्याला आज भेटायला आलेली आहेत. खरं तर तुमच्या दोघांशी बोलताना मला पहिला प्रश्न मगापासून मनामध्ये हाच येतो आहे, आपण दोघांनी जिद्दीनं ठरवून सोबत हे रिझल्ट आणलेले आहेत की हा निव्वळ योगायोग समजावा? सर, मुळात सांगायचं म्हणजे की स्पर्धा परीक्षेचं जे क्षेत्र आहे, ज्यामध्ये आम्ही इतक्या वर्षापासून प्रयत्न करतो आहे, त्यामध्ये शाश्वतता बिलकुलच नाही आहे. ते खूप असं वोलाटाईल असं क्षेत्र आहे. त्यामध्ये तुमचे 100% देऊन पण तुम्हाला अपयश येणं अपेक्षित असतं. बरोबर. त्यामुळे ठरवलेलं तर होतंच आम्ही की आम्हाला पास व्हायचं आहे, परंतु एक प्रकारचं कंपल्शन निर्माण झालं होतं. कारण की 2025 पासनं पॅटर्न बदलत होता MPSCचा. एक्झाम पॅटर्न बदलत असल्यामुळे आमच्याकडे हे शेवटची संधी होती 2024ची. त्यामुळे आम्हाला मनापासून खूप इच्छा होती की आपल्याला आता 2024 मध्येच प्रवास थांबवायचा आहे. त्यामुळे दोघांचंही झालं तर खूप चांगलं होईल. खूप अशी दुर्दम अशी इच्छा होती ती, आणि योगायोग पण म्हणता येईल, कारण की एवढ्या मोठ्या प्रमाणात लाखो विद्यार्थी या परीक्षेला बसतात आणि ज्यामध्ये खूप म्हणजे पॉईंट काहीतरी विद्यार्थ्यांना यश प्राप्त होते. त्यामध्ये एकाच घरच्या आमच्या मामा भाच्यांचा समावेश झाला. याबद्दल मला खूप आनंद होतो. आणि सर, स्पर्धा परीक्षेमध्ये काय आहे की एक सक्सेस रेट जर पाहिला ना तर हा 0.1% पर्यंत आहे, 0.1% पर्यंत आहे. आणि त्याच्यामध्ये एका घरातले हा योगायोगच म्हणता येते कुठेतरी. आणि याच्यामध्ये अजून एक सिमिलॅरिटीज आहेत. याचे पण वडील वारलेले होते, माझे पण वडील वारलेले होते. खूप योगायोग जोडून आलेला आहे. वडील जेव्हा वारले तर तेव्हा यांचं वय काय होतं आणि तुमचे वडील वारले तेव्हा तुमचं वय काय होतं? म्हणजे माझे वडील ज्यावेळेस वारले त्यावेळेस मी जेमतेम 7 ते 8 महिन्याचा असेल. आणि म्हणजे घरचे वडील सर्व्हिसला होते MSCB मध्ये. आई निरक्षर होती, पण आईकडे म्हणजे शिकलेली नव्हती. घरी शेती होती, 5 एकर शेती होती, कोरडवाहू शेती होती. बट आईच्या मागे म्हणजे आता 3 बहिणी होत्या ज्यांचं लग्न करायचं होतं, आणि आम्ही 2 भाऊ होतो. असे 5 जण आहे होते आणि ती शिकलेली वगैरे नव्हती. घरातील कर्ता पुरुषच गेल्यामुळे ती खूप बिकट परिस्थिती झाली होती. आणि प्रतीकच्या बाबतीत जर बोलायचं झालं सर, तर प्रतीकचे वडील वारले त्यावेळेस तो 4 वर्षाचा होता. आणि त्याचा जो लहाना भाऊ आहे, त्याचा लहाना भाऊ हा जेमतेम 1 ते 1.5 वर्षाचा होता. अच्छा. आणि प्रतीकची आई जी आहे ती अंगणवाडी सेविका आहे. म्हणजे ह्या सर्व सिच्युएशन झाल्यानंतर, प्रतीकचे वडील वारल्यानंतर
त्या म्हणजे आमच्या मूळ गावी जिथं शिरला आम्ही राहत होतो म्हणजे ते माहेरी आल्या आणि माहेरी येऊन त्यांनी सुरुवातीला तर शेतामध्ये वगैरे काम करायला सुरुवात केलेली होती. त्यांचं 12वी पर्यंत एज्युकेशन झालेलं होतं. अच्छा. त्याच्यानंतर बचत गटाच्या ज्या हे राहतात विविध योजना हा, असतात. माविमचा जो प्रोग्राम होता, माविमच्या प्रोग्राममध्ये त्यांनी सहयोगिनी म्हणून एक जॉब केला. तिथं मध्ये त्यांना काहीतरी 1,500 वगैरे पेमेंट वगैरे भेटत होतं. तर म्हणजे या सर्व सिच्युएशनमधून आम्ही तिथपर्यंत पोहोचलेलो. त्याच्यामुळे एक तो वेगळाच उत्साह आहे आणि याच्यामध्ये आमच्या घरच्यांना जो आमच्याकडे पाहून असं एक अभिमानास्पद वाटते, ते पाहून आम्हाला पण खूप आनंद होत आहे सध्या. तुमच्या दोघांचे सुद्धा वडील इतक्या लहानपणी गेल्यानंतर पितृछत्र हरवणं काय असतं याची कल्पना आपण करू शकतो. पण मग आधारस्तंभ गेल्यानंतर आज तुम्ही जे यश संपादन केलेलं आहे, तर ते जे मोटिवेशन होतं ते तुम्हाला कुणाकडे बघून मिळालं? नक्कीच सर, सर्वात मोठं माझं मोटिवेशन ही माझी आई होती. कारण अवघ्या 22व्या वर्षी माझी आई विधवा झाली. हो. आणि जबाबदारी, 2 मुलांची जबाबदारी होती. उत्पन्नाचं साधन नाही कुठल्या प्रकारचं. म्हणजे आईकडे काही लोकांनी प्रस्ताव ठेवला होता पुनर्विवाहाचा. बरोबर हा, होतेच असं. परंतु त्यावेळेस आईने ठाम निर्णय घेऊन आमच्या शिक्षणाप्रती समर्पण देण्याचं ठरवलं. त्यामुळे अशी एक नेहमी मनामध्ये एक हे होती की आईने आपल्यासाठी खूप मोठा त्याग केलेला आहे अगदी बरोबर. आणि तिच्या त्यागाचं आपण कुठेतरी फळ आपण तिला दिलं पाहिजे. याच्यामध्ये एक बोलायचं झालं तर म्हणजे 2019ला माझं PSIचा रिझल्ट आलेला होता. मेन्सची एक्झाम क्लिअर झालेली होती माझी आणि मला असं वाटत होतं की मी याच्यापेक्षा मोठं काहीतरी अचीव करू शकतो. जर PSIचं ग्राउंड केलं आणि ट्रेनिंगला वगैरे गेलं तर मला अभ्यासाला टाईम नाही भेटणार, कारण की ते शेड्यूल खूप टाईट राहते. म्हणजे आपण अभ्यासाला टाईम नाही देऊ शकत. 2 वेळा ग्राउंडवर जाऊन एक्सरसाइज करायची असते. तर म्हणजे मला एक स्वतःबद्दल हे होतं की बा मी याच्यापेक्षा काहीतरी मोठं करू शकतो. मी ज्या वेळेस ही गोष्ट माझ्या घरच्यांनाही केलं की बा मी PSI सोडून PSIच्या ग्राउंडला न जाता परत स्टडीज स्टार्ट करतो. तर म्हणजे माझा विचार चालू होता. एक 15 दिवस मी त्या दुविधा मनस्थितीमध्ये होतो की तर मी ज्यावेळेस माझ्या बहिणीला विचारलं त्यावेळेस तिचं पेमेंट 8,000 रुपये होतं आणि माझ्या भावाला, तो ग्रामपंचायत कर्मचारी आहे, लिपिक म्हणून आहे, तर त्याचं तर एक 8-10 हजारापर्यंतच पेमेंट होतं. आणि मी जर PSIचं ग्राउंड केलं असतं, लीड पण खूप चांगली होती. म्हणजे मला त्यावेळेस 23 मार्काची लीड होती आणि स्मूथली होऊन जाणार होतं ग्राउंड. फक्त मला म्हणजे नॉमिनल प्रेझेंट व्हायचं होतं बरोबर तिथं. तर मी त्यांना विचारलं की बाबा मी करू का, मी जर जॉईन केलं तर तुमची गरिबी दूर करू शकतो किंवा ॲटलिस्ट मला 50,000 रुपये पेमेंट भेटेल तुमच्यापेक्षा एक आहे आणि आपण ह्या प्रवाहातून बाहेर येऊ शकतो, गरिबीतून बाहेर येऊ शकतो. तर त्यांनी मला सांगितलं की आमचा विचार करू नको, तू जर करत असशील, तू किती शिकतं, काय शिकतं, तर आम्ही तुझ्या मागाव, एकदम खंबीरपणे तुझ्या मागाव, तुला काय लागते काय नाही लागत ते आम्हाला सांग आणि तुला जे करायचं ते कर, तू अभ्यास करू शकतो. हेमंत दादा असं त्यांचं नाव. माझा त्यांच्याशी बराचसा परिचय आहे. त्यांनी कुतूहलाने तुमच्याबद्दल हेच सांगितलं की तो आधीपासून जिद्दी होता आणि त्यांनी जे ठरवलं ते करण्याचा तो प्रयत्न करत होता आणि तेच तुमच्याबद्दल घडलं की एवढा 50,000चा एक पगार आपल्याला सहज मिळतो आहे आता, पण ते बाजूला ठेवून परत नव्या उमेदीने काहीतरी नवी झेप घेण्यासाठी मी तयार आहे. आणि निर्णय सोपा नव्हता. हा अभ्यासक्रम सोडून मी पुढच्या दुसरा अभ्यासक्रम, तो निर्णय सोपा नव्हता. प्रतीकजी, मला सांगा की तुमच्या दोघांचे रिझल्ट आल्यानंतर शिरलावासियांनी अगदी जल्लोषात, उत्साहात तुमची विजयी मिरवणूक काढली. ग्रामस्थांच्या त्या भावना काय सांगून गेल्या तुम्हाला आणि तुम्हाला त्यावेळेला काय वाटत होतं? सर, रिझल्ट लागला तेव्हा मी गावामध्ये नव्हतो. अच्छा. आम्ही दोघेही सुद्धा गावामध्ये नव्हतो. बरं. त्यामुळे रिझल्ट लागला, पास झालो याची एक कल्पना म्हणजे एक होतं की बाबा आपलं झालेलं आहे सध्या. बरं. परंतु ज्यावेळी आम्ही गावामध्ये प्रवेश केला, गावकऱ्यांनी ज्या उत्साहाने, ज्या प्रेमाने आमचं स्वागत केलं, त्यामुळे आम्ही खरंच भारावून गेलो. म्हणजे अक्षरशः डोळ्यातून अश्रू आले. बरोबर. गावकऱ्यांनी नेहमीच पाठीशी राहून आम्हाला, कारण की आम्ही महिलांचा कारभार आहे सगळा, करता पुरुष नाही घरामध्ये, आम्ही सगळे लहान लहान होतो, त्यामुळे गावकऱ्यांच्या पाठिंबाशिवाय हे शक्य नव्हतं. त्यांनी वेळोवेळी आम्हाला पाठिंबा देऊन आम्हाला सहकार्य केलेलं आहे मोठ्या प्रमाणामध्ये. पास झाल्यानंतरच्या मिरवणुकीमध्ये सुद्धा त्यांची जी उपस्थिती होती त्याचं द्योतक होतं की आम्ही तुमच्यापर्यंत शेवटपर्यंत तुमच्या सोबत राहू. राजेंद्रजी, तुम्हाला काय वाटतं? मला असं वाटतं सर, म्हणजे जे गावामध्ये गेलो मिरवणुकीच, म्हणजे एक त्यांनी मिरवणुकीचा प्रोग्राम वगैरे अरेंज केलेला होता, तर मला तोपर्यंत असं वाटलं नाही की मी सक्सेस झालो. पण
त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून असं वाटलं की खरंच मी काहीतरी आउटस्टँडिंग करून यश ठेवलेलं मिळवलेलं आहे. हा, तर तो पाहून म्हणजे मी एकदम भारावून गेलेलो होतो आणि समजलं की अरे आपण काहीतरी केलेलं आहे, आपल्यामुळे गावकऱ्यांची मान अभिमानानं उंचावत आहे. तर हे माझ्यासाठी खूप जे सोसायटीला देणं लागते तसं माझं काहीतरी गावाला देणं होतं. तर ते मला असं वाटलं की आज मी यापर्यंत म्हणजे एक सुरुवात केलेली आहे गावाला काहीतरी द्यायची. हाँ, असं म्हटलं जातं की युवाओं के कंधों पर जब जिम्मेदारी पडती है, इतिहास वही बनता है जहाँ जवानी पनपती है. आणि मग ती जवानी पनपायला लागली, ते तारुण्य सळसळायला लागलं. पुढे जाऊन मला असं विचारावंसं वाटतं की चला रिझल्ट लागला, यश मिळालं, पण जेव्हा हा सगळा प्रवास सुरू होता अभ्यासादरम्यान किंवा परीक्षा देताना आशा निराशेचा खेळ सुरू असतो. रिझल्ट लगेच येईल असं नसतं. मग त्या दरम्यान स्वतःला कसं हँडल केलं तुम्ही? सर सांगायचं झालं तर म्हणजे मला या सक्सेसपर्यंत म्हणजे आजच्या दिवसापर्यंत एक 10 वर्षाचा काळ लागला. तर याच्यामध्ये समजा सर मी एक 20 ते 25 प्रिलिमच्या एक्झाम दिलेल्या आहेत आणि 15 ते 16 मेन्सच्या एक्झाम दिलेल्या आहेत. तर हा खूप असा कठीण परिस्थिती होती याच्यामध्ये. आणि काय होतं की प्रत्येक परीक्षेनंतर तुम्हाला अपयश येत आहे. म्हणजे सेल्फ डाऊट तर आहे, पण आजूबाजूचे जे लोक आहेत ते पण तुमच्यावर डाऊट करायला लागलेले आहेत किंवा तुझ्याच्यानं होणार नाही. जसा जसा वेळ पुढे जातो शंका घ्यायला लागतात. हां, आणि सोबतच माझं म्हणजे ग्रॅज्युएशन हे कम्प्युटर इंजिनिअरिंगमधून झालेलं असल्यामुळे मला खूप जणांनी सजेस्ट केलं की बा तुझ्याच्यानं हे गोष्टी होणार नाहीत, तुझ्याकडे बेटर ऑप्शन आहे, तू प्रायव्हेट फील्डमध्ये जाऊन एक चांगली नोकरी करू शकतो. मला असं कुठेतरी वाटत होतं की बा मी काही चुकीचं तर नाही करत आहे की माझ्या घरची परिस्थिती खूप हालाकीची आहे आणि ते मी बदलू शकतो. एक कुठेतरी एक इंटरव्ह्यू देऊन मी ही गोष्टी बदलू शकतो. पण परत कुठेतरी असं वाटत होतं की बा मी इथं आलो ना तर मला इथून सक्सेस घेऊनच जायचं, मला या रिग्रेट सोबत नाही जगायचं आहे की बा मी गेलो होतो आणि मी काही करून आलो नाही. हां, त्याच्यामुळे मी सर की बा एक हे केलं की शेवटपर्यंत मी टिकून राहणार आणि इथून काहीतरी घेणार. मग आता नुकसान तर झालेलंच आहे, परत नुकसान झालं तरी काही हरकत नाही, पण इथं थांबणारच. आणि माझ्यासोबत माझा भाचा आला ना तर मला खूप धीर होता सर. म्हणजे इवन ही परिस्थिती होती की बा ठीक आहे, दोघांपैकी एकाचं झालं तर परिस्थिती बदलणार आहे. आणि म्हणजे एक हे राहते की बा तू सक्सेस झाला का आणि मी सक्सेस झालो का एकच आहे, होऊ शकते. पण देवानं दोघांनाही दिला. दोघांच्याही पदरामध्ये खूप मोठं यश टाकलं. पण ते यश जे तुमच्यापर्यंत पोचलं तर त्या यशाचे खरेखुरे मानकरी तुम्ही स्वतः आहात. कारण तुम्ही स्वतः तुमच्या हाताच्या ज्या रेषा म्हणतो, असं म्हटलं जातं की बा हाथों के लकीरों से तकदीरें नहीं बना करती, किस्मत तो उनकी भी होती है जिनके हात नाही होते, असं म्हटलं जातं. आणि महत्त्वाचा घटक म्हणजे की स्वतःचा सेल्फ कॉन्फिडन्स. तरुण वय आहे, पुण्यासारखं शहर आहे, पण या सर्व वयामध्ये पोचल्यानंतर जनरेशन जे आहे मोबाईलमध्ये गुंतलेले आहेत, वेगवेगळ्या चेहऱ्यांमध्ये फसत आहेत, आरशाला जवळ करतायत. या सर्व बाजूला कुठंतरी फाटा देऊन मला फक्त पुस्तक आणि माझं टार्गेटच दिसते आहे. तुम्ही दोघंही तरुण आहात आणि एवढा मोठा अभ्यासक्रम आणि हे यश मिळालेलं आहे. त्या दरम्यान अनेक अशी प्रलोभनं असतात, आमिष असतं, जिकडे आपलं माइंड डायव्हर्ट होतं. तर असं कधी झालं का? आणि झालं तर ते कसं तुम्ही हँडल केलं, स्वतःला कसं समजवलं? सर आता म्हणजे एक बोलायचं झालं तर एक वय तरुणाचं हे भरकटण्याचंच राहते. बरोबर. याच्यात जे सावरणार आहेत तेच सक्सेस होणार आहेत. तर मला असं वाटतं की याच्या बाबतीत पण त्या गोष्टी घडलेल्या असतील, माझ्या बाबतीत पण त्या गोष्टी घडलेल्या असतील. बट काय असते ॲट द एंड झोपताना विचार करता की आपल्याला घरच्यांनी इथं कशासाठी पाठवलेलं आहे. तर मग ह्या ज्या गोष्टी आहेत, हे डिस्ट्रॅक्शनवाल्या ज्या गोष्टी आहेत, ह्या डिस्ट्रॅक्शनवाल्या गोष्टी आपोआपच बाहेर होतात की माझे घरचे माझ्यासाठी काय करत आहेत. आज जर त्यांनी मला पुण्यासारख्या ठिकाणी ठेवून 10-15 हजार रुपये देऊ राहिले, 10,000 रुपये देऊ राहिले आणि त्यांची एवढी कठीण परिस्थिती असताना, तर मग ह्या ज्या डिस्ट्रॅक्शनवाल्या गोष्टी आहेत ना, ह्या आपसुकच बाजूला होतात. डिस्ट्रॅक्शनच्या बद्दल एक बोलायचं झालं तर असं सांगता येईल की सर आम्ही एक ठरवलेलं होतं की म्हणजे ज्यावेळेस पण एक एक्झामचं ड्युरेशन येते की त्यावेळेस तुम्हाला खूप पेशनेटली अभ्यास करायचा असते. म्हणजे एक टेक ऑफ कंडिशन असते किंवा आता सर्व गोष्टी सोडून तुम्हाला अभ्यासच करायचा असते. त्या सिच्युएशनला आम्ही दोघंही लॅबमध्ये मोबाईल नेत नव्हतो. मोबाईल स्विच ऑफ करून बॅगमध्ये ठेवत होतो आणि स्वतः जाऊन जे बुक आहेत प्रॉपर, ऑनलाईन अभ्यास नाही, काहीच नाही, जे बेसिक बुक आहेत त्या बेसिक बुकवरच कॉन्सन्ट्रेट करत होतो. म्हणजे सर्वजण म्हणतात की ऑनलाईनचा किंवा टेक्नॉलॉजीचा यूज करून अभ्यास करा, हे करा. बट त्या सिच्युएशनला आम्ही हे करत होतो की बा मोबाईल नाही वापरायचा, आपले बुक आणि आपण फक्त, आणि आयोगाचे पेपर, ह्या 3च गोष्टी राहत होत्या शेवटी आमच्यासोबत. सेल्फ कंट्रोल राहते ना, ते सेल्फ कंट्रोल होतं म्हणून आम्ही इथपर्यंत. मला तेच म्हणायचं होतं की अधीरता नाही आहे, धीर आहे, आणि धीराने मी तिथे उभा आहे. आणि आज मी माझ्या पायावर स्वतः स्ट्रगल करून, मी परिश्रम करून चिकाटीने सक्षम आहे. प्रतीकजी, याबद्दल तुमचं काही वेगळं मत आहे का?
सर यामध्ये मला एक ॲड करावं असं वाटेल की जेव्हा आम्ही लायब्ररीमध्ये बसत होतो अभ्यासाच्या दरम्यान, त्यावेळेस आम्ही आधीच एक करार केलेला होता, रूममेट्स जे होतो आम्ही, की बाबा लायब्ररीमध्ये आपले मित्र नसले पाहिजे. कारण की आपल्याला तिथं अभ्यास करायला जायचं आहे, गप्पा गोष्टी करायच्या नाही. बरोबर. तर हे आमच्या खूप कुठेतरी आम्हाला याचा खूप मोठा फायदा झालेला आहे. कारण की या क्षेत्रामध्ये आम्ही बघतो की लायब्ररीजमध्ये घरी असल्यासारखं एक मित्रवर्ग निर्माण होतो आणि खूप मोठ्या प्रमाणात टाइमपास करताना दिसतात मुलं आपल्याला, की चल चहाला जाऊ, चल नाश्ता करू, आज काय केलं, हे ते गप्पा गोष्टी, हे बघितलं का, हा व्हिडिओ बघितला का, ह्या गोष्टी आम्ही केल्या नाही. लायब्ररीमध्ये मला कोणीही ओळखत नव्हतं. जेव्हा रिझल्ट आला तेव्हा माझं नाव लोकांना माहीत झालं तिथे लायब्ररीमध्ये. त्यामुळे ह्या गोष्टी तरुणांनी पाळणं खूप महत्त्वाचं. म्हणजे सर आता प्रतीक सरांनी जे सांगितलं ना की लॅबमध्ये तुमचे मित्र नसावं, ही गोष्ट खूप कटाक्षानं पाळायची असते. जर तुमच्या लॅबमध्ये मित्र वगैरे असतील तर ह्या गोष्टी कुठंतरी एक कॉलेज लाईफमध्ये आहे ना, कॉलेज लाईफमध्ये कसं की मित्रांचे ग्रुप वगैरे राहतात, त्या टाईपमध्ये चालले जातात कुठंतरी. त्याच्यामुळे म्हणजे मी तरुणांना हेच सांगणार जे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास वगैरे करतात, तर तुम्ही 2 गोष्टी कटाक्षानं पाळा. एक ग्रुप डिस्कशन टाळा, कारण की ग्रुप डिस्कशननं काहीच होणार नाही. आपण शेवटी पॉलिटिक्सवर जाऊन थांबणार आहोत, भांडणं होणार आहेत, दुसरं काहीच नाही होणार त्याच्यामधून. आणि सर त्याच्यानंतरची पहिली गोष्ट हे आहे, लॅबमध्ये तुमचा कोणीही मित्र नसा, तुम्ही चहाला एकटे जा, तिथंच म्हणजे ब्रेनस्ट्रोमिंग करा किंवा विचार करा की आपण बरोबर करत आहे ना, आज जे वाचलं ते खरंच गरजेचं आहे ना, ह्या गोष्टी करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे जोपर्यंत तुम्ही सेल्फ ॲनालिसिस करत ना, तोपर्यंत सक्सेस भेटणार नाही. तुम्ही किती काही ग्रुप डिस्कशन करा, काय करा, त्याच्यातून आउटपुट शून्य येणार आहे शेवटी. ग्रुप डिस्कशन आणि ह्या जे स्टेजेस आहेत ना, हे इंटरव्ह्यूच्या लेवलच्या स्टेजेस आहे. आपण प्रिलिम्सलाच त्या गोष्टी करतो, तर मग ते कुठेतरी भरकटल्यासारखं होतात. बरं, हे सर्व करत असताना कुठलं तरी एखादं चरित्र तुमच्या डोळ्यासमोर होतं का, की ये मेरे आयकॉन है और इनको मैं फॉलो कर रहा हूँ और इनके पथ पर मुझे आगे बढ़ना है? तर माझ्या बाबतीत जर सांगायचं झालं तर म्हणजे मी इंजिनिअरिंगला असताना मी एक बाबासाहेबांचं एक स्टेटमेंट ऐकलेलं होतं, वाचलेलं होतं. तर म्हणजे त्या स्टेटमेंटमध्ये असं आहे की तुम्ही शासनकर्ती जमात बना. तर मग या स्टेटमेंटसाठी मला कुठेतरी असं वाटत होतं की अरे यार, आहे ना आपल्याकडे ह्या गोष्टी आहेत, आपण शिकत आहेत, आपण ठीक आहे की नाही पॉलिटिकली आपण हे करू शकत, महत्त्वाच्या पदावर जाऊन बसू शकतो आणि तिथून काहीतरी काम करू शकतो, जे समाजाला काहीतरी देणं लागते, ह्या गोष्टी आपण तिथं जाऊन करू शकतो. तर या एका स्टेटमेंटमुळे आणि माझ्यासाठी म्हणजे लहानपणापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच आयडॉल राहिलेले आहेत. अगदी बरोबर आहे. म्हणूनच आजही कोलंबिया विश्वविद्यालयाच्या अगदी समोरच तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव तिथे आजही दिसते आहे तुम्हा आम्हाला. आणि खऱ्या अर्थाने ते सर्व तरुणाईचे यूथ आयकॉन म्हटलं तरी अतिशयोक्ती होणार नाही, ते आहेतच आणि ज्ञानाचे सागर आहेत. तुमच्यासमोर कुठलं चरित्र होतं? सर आमची जी कंडिशन होती, ज्या प्रकारे म्हणजे आर्थिकदृष्ट्या आमचं स्टॅबिलिटी नव्हती लाईफमध्ये, त्या शिक्षणा थ्रू आम्हाला परिस्थिती बदलवायची होती. तर त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरपेक्षा वेगळा आम्हाला कुठला आयडॉल म्हणजे रिलेट करू शकत नव्हतो आम्ही. बरोबर. त्यांनी ज्या परिस्थितीमध्ये शिक्षण घेतलं, जे कष्ट उपभोगले म्हणजे भोगावे लागले त्यांना, तेच आमच्यासाठी एक प्रकारचे प्रेरणास्त्रोत म्हणून या काळामध्ये आम्हाला आमच्या मार्ग दाखवण्याचं त्यांनी काम केलं. माणूस बोलत नाही, त्याचे दिवस बोलतात. यशाचे वाटेकरी अनेक जण असतात. म्हणजे आई असते, वडील असतात, भाऊ बहीण असतात. आई म्हणते की मी सकाळी सकाळी याला उठवायची झोपेतनं, याला गरम गरम चहा किंवा कॉफी करून द्यायची. बहीण भाऊ आपले वेगळं जे श्रेय घेतात की मी याला बिलकुल घरातलं काम करू द्यायचो नाही, पूर्ण वेळ याला अभ्यासासाठी दिला. पण शिखर गाठण्याचा जो प्रवास असतो तो ज्याचा त्याचा एकट्याचा असतो. त्या दरम्यानच्या काही भावना आहेत का ज्या या ठिकाणी तुम्हाला सांगता येतील? बरोबर सर, म्हणजे हे जे आपल्याला जो स्ट्रगल असतो आपल्याला, कारण सगळ्यांना यश दिसतं, पण तो प्रवास असतो ना, खरं तर तो प्रवासच मजेदार असतो. बरोबर, म्हणजे यश मिळाल्यानंतर तो आनंद असतो ना, त्याच्यापेक्षा तो प्रवास जो सफर रहता है वो ज्यादा मनपसंद रहता है. सर जो माझा सफर जो होता तो म्हणजे घरापासून दूर राहायचं होतं. बरोबर. घरवाले कसे घरून एक प्रकारचं एक मोटिवेशन मिळत होतं, बॅकअप होतं. की म्हणजे थोडंसं लो फील, लाईफ मध्ये आपण लो फील करतो, सेल्फ डाऊट घेतो. त्यावेळेस समजा घरी कॉल केला, आईसोबत बोललो, लहान भावासोबत बोललो, तर एक प्रकारचा आत्मविश्वास वाढत होता आपल्यामध्ये. हे लोक आपल्यामध्ये बिलीव्ह करतात, आपण खरंच करू शकतो, आपल्या सोबत आहेत. तर प्रोसेस मध्ये यावेळेस त्यांनी खूप मला एक सपोर्ट केला. त्याचप्रमाणे
मित्रवर्ग पण आपला कसा आहे हम्म. ते खूप डिपेंड Depend करते. करतं. तुमचे मित्र खरं आहे. तुम्हाला किती सपोर्ट हो. करतात, तुम्हाला वर पोहोचवण्याचा प्रयत्न करतात की तुमचे पाय खेचण्याचा प्रयत्न हां, करतात, हे जास्त महत्त्वाचं हे खूप महत्वाचं ठरते. आणि मला मित्र खूप चांगले मिळाले असं मी म्हणेल. हम्म. आणि माझ्या यशामध्ये त्यांचा पण खूप मोठा वाटा आहे, परंतु शेवटी करायचं आपल्यालाच होतं अगदी बरोबर. आणि त्यांच्याशिवाय हे मी करू शकलो नसतो असं मी म्हणेल. हा प्रश्न तुमच्या दोघांना सुद्धा आहे की आज जे यश मिळालेलं आहे त्यात समाधानी आहात का? आणि आता म्हणजे तुम्ही कुठल्या पदावर जाणार आहात ते सुद्धा सांगा. आणि भविष्यात आणखीन काही उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवली आहेत का? यशामध्ये तर समाधानी आहे, कारण की मला जे गोष्ट अचीव करायची होती किंवा मला फेलियरचा स्टॅम्प घेऊन जगायचं नव्हतं, तर आता तो पुसल्या गेलेला आहे कुठं. तर म्हणजे मी या गोष्टीसाठी म्हणजे मागच्या 5-6 वर्षापासून एक एक दिवस मोजत होतो. याच्यासाठी केला होता अट्टाहास. अट्टाहास. तो हा सोनियाचा दिन आज उजाळला आहे. तर हा जो आहे तर त्याच्यामुळे मी समाधानी आहे. माझ्याच म्हणजे जे काय रिझल्ट आले आहे. आणि आता MPSCमधून सध्या आमच्या पोस्ट फायनलाइज झालेल्या नाही आहेत. बरं. आता एक प्रिफरन्स वगैरे द्यावं लागतील, त्याच्यानंतर एक होतील. तर मला आता एक असिस्टंट कमिशनर ऑफ GST हे एक पद भेटू शकतो, किंवा ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर हे एक पद भेटू शकतं, किंवा माझं चालू आहे की सेक्शन ऑफिसर मंत्रालय हे एक पद भेटू शकतो. तर हे आहे. आणि सोबतच आता काय डिपार्टमेंटलच्या वगैरे एक्झाम राहतील, किंवा माझ्याकडे UPSCचा एक अटेम्प्ट आहे, तर तो एक अटेम्प्ट मी देणार आहे. एक म्हणजे जर जॉईनिंग वगैरे नाही आलं तर फुल फ्लेजमध्ये स्टडी करून एक अटेम्प्ट देणार आहे आणि पुढचे प्रयत्न करणार आहे. प्रतीकजी. सर, मुळात हा प्रवासच मी म्हणजे एक धारणा होती हा प्रवास सुरू करण्यामागे की मला सोसायटीचा आपण काहीतरी देणं लागतो. हो. त्यासाठी मला अशा एका म्हणजे नोकरीची अपेक्षा होती की ज्यामध्ये माझा चरितार्थ पण चालू शकेल आणि सोसायटीला पण मी काही गिव्ह बॅक करू शकेल. तर त्यामुळे हे क्षेत्र मी निवडलं होतं. त्यामुळे जे काही पद मिळालं असतं मला, तर माझा एकच मोटिव्हने मी काम करणार आहे की मला सोसायटीला कसं गिव्ह बॅक करता येईल, समाजाच्या विकासामध्ये कसा हातभार लावता येईल. त्यामुळे समाधानी मी आहेच. आणि समोरचा प्रवास म्हणायचं तर UPSC बाबत मी सध्या विचार करतो आहे, बरं. पण अजून माझं फायनल झालेलं नाही. तुम्ही परीक्षाच अशी देत होतात की इतर गोष्टींसाठी तुमच्याकडे वेळच वेळ नव्हता. नव्हता. पण तरीसुद्धा प्रतीकजी तुमच्या, राजेंद्रजी तुमच्या इतर आवडीनिवडी काय आहेत, छंद काय आहेत याबद्दल सांगा. 24 तासाचा दिवस असतो, तो प्रत्येकाला. तुमच्यासाठी पण तोच आहे, माझ्यासाठी पण अगदी तोच बरोबर आहे. आहे. आणि तुम्ही जर टाईम मॅनेजमेंट केलं तर 7 ते 8 तासाचा जो अभ्यास आहे तो स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी खूप चांगला आहे. तुम्ही 12 तास अभ्यास करत आहे आणि त्याच्यातले म्हणजे टेबलवर बसून 12 तास बसलेले आहे आणि सोबतच मोबाईल वगैरे पाहत आहे, तर मग कुठंतरी ते भरकटल्यासारखं गोष्ट होत आहे. तर तुम्ही एक 7 ते 8 तास अभ्यास करा आणि त्याच्यानंतरचा जे वेळ आहे तो तुमच्या जे डेली गोष्टी आहेत किंवा तुमच्या जे आवडीनिवडी आहेत, जो छंद आहे, जोपासण्याचा प्रयत्न करा. तर याच्यामध्ये सर म्हणजे माझं सांगतो की मला बाईक चालवायला आवडते. इव्हिनिंगला हे होतंच, कधी बोर वगैरे होत होतं किंवा कंटिन्यू आपण अभ्यासच केलेला, तर मी मस्त एखाद्या तासाचा फटका मारून येत होतो बाईकवर वगैरे. दूर कुठेतरी चांगल्या ठिकाणी, शांत ठिकाणी जाऊन चहा पिऊन येत होतो. म्हणजे हे गोष्टी करत होते. त्याच्यासोबतच किंवा सायंकाळी जेवण झाल्यानंतर माझं शेड्यूल असं होतं की सकाळी 6-6:30ला जायचं आणि रात्री 7-7:30-8 वाजेपर्यंत स्टडी करायची. म्हणजे मधात जेवायचा वगैरे टाईम आला, पण 7-8च्या नंतर मी स्वतःला टाईम देत होतो की याच्या व्यतिरिक्त पण जीवन आहे. आपण तर हे फुल फ्लेजमध्ये करतच आहे आणि 8 तासाचा अभ्यास सफिशियंट आहे या क्षेत्रामध्ये. क्वांटिटिव्ह अभ्यास करण्यापेक्षा क्वालिटेटिव्ह अभ्यास क्वालिटी करा. महत्त्वाची. तर हे होतं. आणि सोबतच समजा सर मला चेस खेळायची आवड आहे खूप, तर मी झोपताना ऑनलाईन चेस खेळत होतो. म्हणजे ते 3-3 तास कधी कधी चेस खेळत होतो. प्रतीकजी तुमच्या आवडीनिवडी, छंद काय होते या दरम्यान? सर, माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर मला पुस्तकं वाचायलाच आवडायचं. म्हणजे अवांतर पुस्तकं वाचायचो मी, कादंबऱ्या, कथासंग्रह वगैरे. त्याचप्रमाणे मला मूव्हीज बघायला पण आवडायचा. छंद असणे खूप महत्वाचं आहे, कारण की आपण जे म्हणजे ताणतणावाचं आयुष्य जगतो, अगदी बरोबर. अभ्यास म्हणजे अभ्यास करावा लागतो बसून. छंदामुळे थोडा आपला फ्री होतो आपण, रिलॅक्स फील होते आपल्याला. त्यामुळे आपली प्रोडक्टिव्हिटी वाढते कुठेतरी. त्यामुळे छंद पण तेवढाच महत्वाचे आहे. आज अनेक विद्यार्थी या क्षेत्रामध्ये, स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये वेळ देतात, अभ्यास करतात. त्यांना तुम्ही काय सांगाल? मला असं वाटते की स्पर्धा परीक्षेचं क्षेत्र खूपच कॉम्पिटिटिव्ह आहे आणि इथं शाश्वतता बिलकुलच नाही आहे. की असं नाही म्हणत आहे मी की तुम्ही प्रयत्न नाही केले, तुम्ही तुमचं 100% नाही दिलं. तुम्ही 100% देऊनही तुम्हाला यश मिळेल याची काही शाश्वतता नाही आहे. त्यामुळे सुरुवातीला येतानाच मला असं वाटते की तुम्ही प्लॅन बी तुमचा रेडी असला पाहिजे. तुमचे जे सिलेक्टेड इयर, तुम्ही किती वर्ष देणार आहात या क्षेत्रासाठी, ते तुमचा एक रोडमॅप तयार असला पाहिजे.
तुमचे ऑनेस्टी किती आहे, निष्ठा. हा निष्ठा किती आहे, तुम्ही स्वतःला फसवत तर नाही आहात ना. बरोबर. मला याच्यात एक ॲड करायचं आहे की म्हणजे आजकाल काय झालं आहे की रील्स आहेत जे सक्सेस झालेले आहेत ना, त्यांच्या रील्स वगैरे आहेत छोट्या छोट्या, त्याला कुठेतरी मिर्च मसाला लावलेला आहे आणि त्या मिर्च मसाल्यामुळे काय झालेलं आहे की बा ते म्हणजे रील्स पाहून मोटिवेट झालेले आहेत त्यांनी या क्षेत्राकडे येत आहेत. तर मला असं वाटतं की बा तुम्ही रील्स पाहून किंवा कोणाचं भाषण वगैरे ऐकून किंवा कोणाच्या मुलाखती वगैरे ऐकून किंवा त्यांच्या स्टोरी ऐकून या क्षेत्राकडे येऊ नका. तुम्हाला खरंच सोसायटीला काहीतरी गिव्ह बॅक करायचं आहे किंवा तुमच्यामध्ये खरंच काही गोष्टी असतील तरच इकडे या, म्हणजे सेल्फ मोटिवेट असताल तर या. तुमच्या दोघांशी बोलून मला असं वाटतं की प्रतिभा को कोई रिजेक्शन रोक नहीं सकता, मेहनत को कोई जजमेंट झुका नहीं सकता. काय वाटतं विकास तुला? अगदी बरोबर आहे. या दोघांचा मनोदय एवढंच सांगतोय नवतरुणाला की सच्चाई चुप नहीं सकती, बनावट की उसूलों से, और खुशबू आ नहीं सकती कागज की फूलों से. वा. पुढे जाऊन मी असं एक सुभाषित आहे, ते सुभाषित सर्वश्रुत करणार आहे. ते सुभाषित असं आहे की उद्यमेन ही सिद्ध्यंती कार्याणी न मनोरथे, नाही सुप्तस्य सिंहस्य प्रवेशंती मुखे मृगा. याचा अर्थ असा होतो समीर, केवळ मनोरथ करून काहीही साध्य होत नाही. बरोबर. त्यासाठी प्रयत्न हे करायलाच पाहिजेत, कारण झोपलेल्या सिंहाच्या मुखात देखील हरिण आपोआप येऊन पडत नाही. वा. अगदी यथायोग्य असं तू बोललेला आहेस. तुमच्या दोघांशी म्हणजे राजेंद्रजी आणि प्रतीकजी आपल्याशी बोलताना कार्यक्रमाच्या शेवटी मला असं बोलावंसं वाटतं की मंडप कितीही भव्य असला तरी झालर घातल्याशिवाय त्याचं सौंदर्य खुलून दिसत नाही. त्याचप्रमाणे तुम्ही जीवनात कितीही मोठेपण मिळवलं तरी माणुसकीची जोड असल्याशिवाय जीवन कृतार्थ होत नाही. प्रतीकजीच्या बोलण्यातनं मला मगाशी जाणवलं की ते म्हणाले की आपणही समाजाचं काहीतरी देणं लागतो. आयुष्यात आपल्याला जे चांगलं मिळालं आहे ते दुसऱ्यालाही मिळावं हा विचार ज्यावेळी आपल्या मनात जन्म घेतो तेव्हापासून आपला प्रवास निरपेक्ष माणुसकीच्या आणि आपुलकीच्या दिशेने सुरू होतो. आणि मला असं वाटतं तुम्हा दोघांचाही प्रवास त्याच दिशेने सुरू आहे आणि तो सुरू राहावा. आणि आजच्या या युवा स्पंदन या कार्यक्रमात आपण आलात, आपला बहुमूल्य आणि अनमोल असा वेळ आम्हाला दिला, त्याबद्दल प्रतीकजी आणि राजेंद्रजी मी आकाशवाणीच्या वतीने आपल्या दोघांचे सुद्धा आभार व्यक्त करतो. धन्यवाद. आणि श्रोतेहो, आजच्या युवा स्पंदन या कार्यक्रमातून मी समीर शिरवळकर आणि मी विकास पल्हाडे आपला निरोप घेतो आहोत. पुन्हा एका छान नव्या कार्यक्रमात नवीन आमंत्रितांसह आपण पुन्हा भेटणार आहोत. कार्यक्रम युवा स्पंदन, युवा श्रोत्यांचा कार्यक्रम युवा स्पंदन या कार्यक्रमाअंतर्गत. तोपर्यंत आम्हाला निरोप द्या. नमस्कार. रुक जाना नहीं तू कहीं हार के, कांटों पे चल के मिलेंगे साए बहार के. रुक जाना नहीं तू कहीं हार के, कांटों पे चल के मिलेंगे साए बहार के. ओ राही